बीड जिल्ह्यात खाद्यतेलाच्या रिपॅकिंग आणि साठवणुकीतील नियमभंग विरोधात अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई केली। बीड शहरातील 2 ऑइल रिपॅकिंग युनिट, वडवणीतील एक आस्थापना आणि माझगावातील गोदामावर छापे टाकून तब्बल 1,18,940 किलोहून अधिक सुमारे 1,93,00,000 रुपयांचा खाद्यतेल साठा जप्त करण्यात आला। 4ही आस्थापनाचे परवाने निलंबित करून ती बंद करण्यात आली। बीड एमआयडीसीतील स्वागत ऑइल इंडस्ट्रीज मध्ये एकाच टाकीतून सोयाबीन तेल पॅक करून रिफाइंड आणि अल्ट्रा रिफाइंड नावाने विक्री होत असल्याचे तपासणीत आढळले। वापरलेले टीन, अस्वच्छता, प्रयोगशाळा व तांत्रिक व्यक्तीचा अभाव आणि विश्लेषक प्रमाणपत्र नसल्याने 66,652.6 किलो म्हणजेच 1,05,85,236 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला। 10 नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले। चरखा ऑइल मिल मध्ये ही एकाच टाकीतून पाल्मोलिन तेल रिफाइंड आणि अल्ट्रा रिफाइंड म्हणून पॅक होत असल्याचे आढळले। टाक्या पाईपलाईनवर ओढत नसणे आणि स्वच्छतेचा अभाव आढळल्याने 45,995.7 किलो म्हणजेच 78,22,050 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला। 11 नमुने तपासणीसाठी पाठवले। वडवणीतील जय हनुमान ट्रेडर्स मधून 7.24 लाख अंशस म्हणजे 4,545.2 किलो तेल, तर माझगावातील जान्हवी कमर्शियल्स मधून लेबल बॅच नंबर नसलेले 2.79 लाखाचे म्हणजेच 1,746 किलो सुट्टे तेल जप्त करण्यात आले। या दोन्ही ठिकाणाहून अनुक्रमे 3 आणि 2 नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले।